मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र सचिन पत्तेवार. मध्ये मित्रांनो मी काही ना काही माझ्या अनुभवाचे बोल शेअर करत असतो, जेणेकरून त्या गोष्टीचा फायदा आपणा सर्वांना झाला तर त्यामध्ये मला आनंद आहे. आज आपण चर्चा करणार आहोत माझी हेल्थ ते आत्तापर्यंत मी आता सुरू केलेलं हेल्थ कोचिंग यामधला प्रवास आहे. त्याबाबत मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो. मित्रांनो, वयाच्या 42पर्यंत बरेच सेल्समध्ये मी काम केलेलं आहे. त्या पिरियडमध्ये बरेच वर खाली झालेल्या गोष्टी आहेत. वेळेचं बंधन न पाळणे, जेवण वेळेत न करणे, झोप वेळेत न करणे, त्यामुळे लाईफस्टाईल बिघडलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तेव्हा वयाच्या 42व्या वर्षी पहिला मला अटॅक आला. आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती की मार्केटमध्ये असे काही जास्त लोकांना कधी हे प्रसंग आलेला नव्हता. माझ्या पाहुण्यामध्ये, माझ्या मित्रांमध्ये, माझ्या सभोवताली हा विषय कुणाबरोबरच घडलेला नव्हता. आणि अशा वेळेला मला अटॅक आलेला होता. त्यामुळे बरेच गैरसमज होते. सांगणाऱ्यांनासुद्धा गोष्टी माहीत नव्हत्या, मलासुद्धा गोष्टी कळत नव्हत्या. त्यामुळे बरेच लोक प्रत्येकजण भेटायला आलेले वेगवेगळ्या गोष्टीवर सल्ला देत होते. आणि त्यांच्याकडून त्यांनी मला जो काय सल्ला देण्याचा आहे तो देण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ॲक्च्युअल जे अडचण आहे किंवा त्याच्यावर काय मार्ग आहे ते कोणालाच माहीत नसल्यामुळे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन होत नाही आणि त्यामुळे आपले टेन्शन वाढत जाते. पण वेळोवेळी प्रत्येकाने आलेल्या लोकांनी मला हेल्थवर सध्या मी माझा फोकस केला पाहिजे ही गोष्ट समजवल्यामुळे मलासुद्धा ती गोष्ट रिअलाईज झाली की आता आपलं वय वाढत चाललेलं आहे आणि आपल्याला आपल्या हेल्थवर फोकस करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला अटॅक म्हणजे ही फार मोठी गोष्ट समजली जायची, कारण अटॅक ही कधी जास्त ऐकवत असलेली गोष्ट नव्हती. पण आता आपण सर्वसाधारणपणे बघतो की बाबा अटॅक सर्रास लोकांना येत आहेत आणि आता त्याला वयाची मर्यादा राहिलेली नाही. आपल्या सभोवताली आपण कित्येक कमी वयाचे सुद्धा लोक अटॅकने डायरेक्ट डेथ झालेलं ऐकत आहोत आणि त्यांना दवाखान्यात नेण्यापर्यंतची सुद्धा संधी मिळत नाही आहे. अशा टाईपचे गोष्टी सुरू आहेत. आणि माझ्या बाबतीमध्ये तर मला 2दा सोडून 3दा एन्जिओप्लास्टी करायची वेळ आली. पण तरीसुद्धा देवाच्या दयेने मी आज एकदम ठणठणीत आहे. त्यावेळेला लोकांनी मला हेल्थबाबत जागरूक राहण्याबद्दल जो सल्ला दिला होता त्या सल्ल्याला मी तंतोतंत पाळत आलो. आणि ज्या वेळेला माझ्या बाबतीत तसं घडलं मी त्यानंतर मात्र माझ्या जीवनामध्ये जमीन आसमान फरक केला. आणि हेल्थ हीच माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. या हिशोबाने मी माझ्यामध्ये परिवर्तन केले. जे माझ्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत घडू नये आणि त्यांना आपण योग्य ते मार्गदर्शन करू शकावे यासाठी मी हेल्थला माझे मिशन बनवले आहे. आणि म्हणूनच मी बऱ्याच दिवसापासून हेल्थ कोचिंग घेत आहे आणि इतरांनासुद्धा त्याचे मार्गदर्शन देत आहे, जेणेकरून मी ज्या अनुभवातून गेलो त्या अनुभवातून इतरांना जाऊ लागू नये एवढीच माझी त्यामध्ये सदिच्छा आहे. आणि मी त्यासाठी हेल्थ कोचिंगचा मार्ग पत्करला आहे. धन्यवाद.